मतदारसंघामध्ये आणलं त्याचं कारण की कोथरूड हा सेफ मतदारसंघ, नवीन उमेदवार, नव्यानं बाहेरनं आलेला उमेदवार अशी प्रतिमा 2024ला राहिलेली नाही. त्यांनी कोथरूड मतदारसंघामध्ये आपण पाहाल तर त्यांनी कोथरूड मतदारसंघाशी संपर्क चांगला ठेवलेला आहे. नुसत्या मेट्रो करून पुण्याची वाहतूक समस्या सुटणार नाही. शिवसेनेचे आमदार सुद्धा तिथे निवडून आलेत आणि चंद्रकांत मोकाटे पण निवडून आलेत, माजी आमदार आहेत तिथले ते. त्यामुळे त्यांना एवढ्या हलक्यात घेऊ नका. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आता आपण चर्चा करणार आहोत कोथरूड मतदारसंघाबद्दल आणि त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करायला आहेत दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी. सर, स्वागत आहे. नमस्कार सर, आपण शिवाजीनगरबद्दल सुद्धा बोललो आणि आता कोथरूडबद्दल पण बोलणार आहोत. कोथरूडमध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे एका अर्थाने. इथे बंडखोरी नाही आहे, पण तिरंगी लढत मात्र आहे. म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अशा तिरंगी लढती आहेत. दोन चंद्रकांत विरुद्ध एक किशोर अशी परिस्थिती आहे. चंद्रकांत मोकाटे शिवसेनेकडनं, चंद्रकांत पाटील जे विद्यमान आमदारही आहेत कोथरूडचे ते भाजपकडनं, आणि किशोर शिंदे जे मागच्या वेळी मनसेकडनंच उभे होते पण त्यांच्या मागे आत्ताची जी महाविकास आघाडी आहे त्यांचाही खूप मोठा सपोर्ट होता. त्यावेळी त्यांनी कुठला उमेदवार दिला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने. पण आता मात्र परिस्थिती पूर्ण बदललेली आहे, गोष्टी बदललेल्या आहेत, अंडरकरंट्स बदललेले आहेत. ते मला नेमके जाणून घ्यायचे आहेत. कोथरूडमध्ये जरी असं म्हणतात की कोथरूड हा बीजेपीचा बालेकिल्ला आहे असं म्हणलं जात असलं तरीसुद्धा कोथरूडमधली आव्हानं बीजेपीसाठी कमी झालीत असं म्हणायला असंही म्हणता येत नाही एकीकडे. तर नेमकं अशी परिस्थिती नेमकी काय आहे कोथरूडमध्ये, की आत्ता अंडरकरंट्स काय जाणवत आहेत तुम्हाला? नाही, मला आता कोथरूडविषयी आपण ज्यावेळेस शिवाजीनगरविषयी बोललो त्यावेळेस हा एक मुद्दा सांगितला, पण परत आपण एक थोडंसं ते सांगूया की कोथरूड मतदारसंघ हा ज्यावेळेस निर्माण झाला, हा 2009ला निर्माण झाला विधानसभांच्या पुनर्रचनेमध्ये. विधानसभेची पुनर्रचना 2009ला झाली, त्यावेळी कोथरूड जो निर्माण झाला स्वतंत्र, तर तो कोथरूड हा क्रीम भाजपच्या मतदारांचा झाला. म्हणजे भाजपला मानणाऱ्या परंपरेने भाजपला मत देणारे जे विभाग आहेत, जे भाग आहेत, तर ते भाग तोडून कोथरूड झालेला आहे. तोडून म्हणजे कोणीच मुद्दाहून तोडला नाही, हा सगळा वेगळा भाग आहे, पण तो तुटला असं म्हणून तुटून तो कोथरूड झालेला आहे. जसं कसब्याचं आपण बघितलं तसं कोथरूडचं, कसब्याचं उलट झालं पण कोथरूडचा तसं झालेला आहे की कोथरूड हा पूर्ण भारतीय जनता पक्ष, शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीचे असे पुण्यातल्या मूळ कसबा पेठेत सदाशिव नारायण शनिवार पेठेमध्ये राहणारी लोक जी स्थलांतर झाली ती 2 ठिकाणी स्थलांतर झाली. ती स्थलांतर झाली ती एक कोथरूडला झाली, दुसरी सिंहगड रोड, बिबेवाडी या परिसरामध्ये ती झाली. त्यामुळं पुण्यातल्या एक विनोदाने म्हटलं जायचं की कुठलाही तरुण टिळक रोडवर किंवा कुठेतरी भेटला त्याला तर थांब गाडी थांबव, कुठं राहतो? कोथरूड. काय करतो? IT. हे 2 प्रश्न कुठल्याही तरुणाला विचारलं की कुठं राहतो? कोथरूड. काय करतो? IT. असं म्हणजे ती सगळी शिफ्ट झाली, ती स्थलांतरित झाली. तर हा झाला. हे आपण लक्षात पहिल्यांदी त्या मतदारसंघाचं एक जडणघडण, त्या मतदारसंघावरचा परिणाम करणारा घटक किंवा त्याचा कल कुठं आहे हे जर आपण बघितलं तर तो भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचा आहे. हे लक्षात घेऊन 2009 नंतरचं आपण त्याच्याकडं बघितलं तर आत्तापर्यंत आपण या निवडणुकीतला आलो. 2009 पासून आपण जर बघितलं तर 2009ला एकच मिनिट म्हणजे आपण ते बघू सुद्धा. कोथरूडला चंद्रकांत मोकाटे शिवसेनेचे, अखंड शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे 2009ला विजयी झाले होते. तो मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. 2014ला प्रथमच भारतीय जनता पक्षाचे 8च्या 8 आमदार आले. त्यावेळेला तो मतदारसंघ आला भारतीय जनता पक्षाकडे आणि मेधा कुलकर्णी त्यावेळेस निवडून आल्या 2014ला. बरोबर आहे. 2019ला मेधा कुलकर्णींच्या जागी चंद्रकांत पाटील यांना हे कोल्हापूरहून आले
2019ची निवडणूक आणि आता म्हणजे चंद्रकांत पाटीलच उमेदवार आहे, त्यामुळे 2019च्या उमेदवाराविषयी आपण बोलूयात. 2019ला चंद्रकांत पाटील ज्यावेळेस पुण्यात आले त्यावेळी बाहेरचा उमेदवार, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. 2019ची निवडणूक आणि 2024ची निवडणूक कोथरूडची, याची जर तुलना जर आपण केली तर 2019च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरहून पुण्यामध्ये कोथरूडसारख्या मतदारसंघामध्ये आणलं. त्याचं कारण मी पहिल्यांदा सांगितलं तेच होतं की कोथरूड हा सेफ मतदारसंघ, कोथरूड हा भारतीय जनता पक्षाचा क्रीम मतदारसंघ, असं आपण जे आता सांगितलं त्या कारणाने त्यांना इथं सुरक्षितपणे निवडून येतील या भावनेने इथं आल्यानंतर झालं काय, मेधा कुलकर्णी यांना डावललं होतं. मेधा कुलकर्णी यांना डावलून त्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे ती एक नाराजी होती. आता हे बघून मेधा कुलकर्णी सांगतील की नाही नाही माझी नाराजी नव्हती, तुमची नाराजी नाही, भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी होती असं आपण म्हणू, तुमच्या कार्यकर्त्यांची नाराजी होती असं म्हणू, सर्वसाधारण नाराजी ती होती. त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील यांची एंट्री, त्यांचं आगमन, त्यांचा प्रवेश हा कसा होईल हा एक भाग होता. आणि नवा उमेदवार बाहेरनं आला, असा आला, स्थानिक द्यायला पाहिजे, सगळीकडचे जे मुद्दे असतात ते तिथं होते. हे एक पहिलं आव्हान चंद्रकांत पाटील यांच्या पुढं त्यावेळेला होतं. दुसरं, तू आता सुरुवात करताना जे सांगितलं की या किशोर शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या सर्व विरोधकांनी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात यलगार करायचा असं म्हणून त्यांना किशोर शिंदेना उभं केलं, ताकद दिली. बरोबर. आणि सगळेजण ते की मनसेच्या उमेदवाराच्या मागे आम्ही उभं राहणार, ताकद दिली. आणि त्यावेळेला मनसेची सुद्धा भूमिका जी कायम बदलती राहते वेगवेगळ्या ठिकाणी, ती जी भूमिका होती ती भूमिका विरोध करण्याची होती. त्यामुळे ती त्यांनी मनसेला पाठिंबा दिला आणि त्यामुळं त्यांची ताकद वाढली किशोर शिंदेची. त्यामुळे आपण जर बघितली 2019ची निवडणूक तर त्यांचा लीड जो आहे तो 25,495 एवढ्या मताधिक्याने चंद्रकांत पाटील गेल्या वेळेला निवडून आले. म्हणजे यांना 79,000 मतं पडली किशोर शिंदेना आणि 1,01,000 काहीतरी यांना पडली चंद्रकांत पाटलांना. 1,05,246 एवढी मतं चंद्रकांत पाटलांना पडली. तरी फरक जो होता तो 25,000चा होता, तरी लढत चांगली दिली. म्हणजे क्रीम भाजपच्या मतदारसंघामध्ये सुद्धा किशोर शिंदे यांनी लढत चांगली दिली. जवळपास 1,00,000 लाखाच्या आसपास त्यांनी मतं खेचली. हे त्यावेळेचा प्लस पॉईंट मानला गेला. लढत चांगली झाली हा मानला गेला. त्यानंतर आता आपण या निवडणुकीकडे येऊ. या निवडणुकीकडे येताना 5 वर्ष उलटून गेलेली आहेत. 2019 पासून 2024ला आपण येतो आहोत. तर पुन्हा एकदा निष्पक्षपातीपणे बोलताना, प्रत्येकाचं ॲनालिसिस करताना, विश्लेषण करताना चंद्रकांत पाटील यांनी मंत्री झाले वगैरे सगळं झालं. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्य पातळीचे नेते, त्यांनी कोथरूड मतदारसंघामध्ये आपण पाहाल तर त्यांनी कोथरूड मतदारसंघाशी संपर्क चांगला ठेवलेला आहे. कोथरूड मतदारसंघाच्या लहान लहान कार्यक्रमांमध्ये सुद्धा तुम्ही त्यांचे कार्यक्रम जर पाहाल आणि निष्पक्षपातीपणे पाहाल तर तुमच्या लक्षात असं येईल की छोट्या छोट्या कार्यक्रमांना सुद्धा हजेरी लावणं, संपर्क ठेवणं, कोथरूड मतदारसंघातल्या अनेक योजना त्यांना मार्गी लावणं. ते पुण्याचेच पालकमंत्री होते मधल्या काळात, त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री का असताना पुण्याच्या प्रश्न आणि काही प्रश्न त्यांच्याकडनं राहिले असा माझा आक्षेप पण आहे. त्यांच्याशी पण आपण बोलणं झालं, पण म्हणजे किंवा हे राहिलं हे व्हायला पाहिजे रे. तर पण कोथरूडविषयी आपण बोलताना कोथरूडमधले त्यांचा संपर्क जो आहे तो चांगला राहिला. जो नवीन उमेदवार, नव्यानं बाहेरनं आलेला उमेदवार, अशी प्रतिमा 2024ला राहिलेली नाही. 5 वर्ष ते या मतदारसंघात आहेत, घर घेऊन राहत आहेत आणि इथं त्यांचा वावर संपर्क हा चांगला आहे. त्यामुळे या बॅकग्राऊंडवर आता आपण बघू. विचार ते पुणेकर झालेत असं म्हणायला हरकत नाही. नाही, मूळ माणूस जो असतो ना, आता आपला जन्म कुठला आहे, तुम्ही कुठले आहात आणि कोण पुणेकर सांगू का, कोण पुणेकर आहेत तर कसबा पेठेमधल्या कसबा गणपतीच्या आसपास राहणाऱ्या 7 घरांशिवाय इथं कोणीच पुणेकर नाही. ठकार फॅमिली तिथं आहे, कुटुंब आहे जे मूळ पुणेकर आहेत. 1 कसबा, 2 कसबा, 3 कसबा हे जे पुणेकर आहेत. तुम्ही जाल कसबा पेठेत तर कसबा गणपतीच्या आसपास राहणारे जे मूळ पुणेकर आहेत, कसबे पुणे, यातले मूळ पुणेकर वगळता बाकी जिजामातांनी
पुणं वसवलं आणि पुणं वसवताना त्यांनी पुणं वसवण्यासाठी लोकांना सांगितलं तुम्ही या, इथं येऊन राहा, इथं कसा, इथं घर घ्या, इथं हे करा, सगळं गाव वसवलं आणि बाहेरनं लोक आली. त्यामुळे मग ते पुणेकर म्हणायचे का? पुणेकर कधीपासून म्हणायचे हा प्रश्नच आहे ना. म्हणजे जिजामातांनी ज्यावेळी हाक दिली त्यावेळी बाहेरनं आले ते बाहेरचेच होते, मग त्यांना पुणेकर आता कसं म्हणायचं? त्यामुळं पुणेकर किती वर्षांपासूनचा हा, त्यामुळे अस्सल पुणेकर वगैरे असं काही मला वाटत नाही. तर पण ते काही घरं वगळता बाकी कोणी पुणेकर नाही. पण तरीही त्यातला हा भाग जरी सोडून दिला अतिशयोक्तीचा तरी पण अस्सल पुणेकर हे जी काही आहे हे मला हे वाटत नाही, मुद्दा वाटत नाही. आणि तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये किंवा ज्या ठिकाणी राहता, कामाला येता आणि तिथं तुमचं जर काम आणि कर्तृत्व आणि तुमचं रोजचा व्यवसाय हा त्या मतदारसंघात, तुम्ही त्या मतदारसंघाचे भाग होता. त्यामुळं आता पुणेकर झालेत का नाही, पुणेकर होणं म्हणजे आणखीन वेगळं आहे. आता बोलायला नको. पुणेकर स्पष्ट वक्ते, रोखठोक किंवा याच्याकडे जाणारे काय उद्धटाकडे जाणारे शेरेबाजी, असा खरं आपला पुणेकरांचा हे आहे. पण त्यांना अपुणेकर मानायला काही फारसा मुद्दा आहे असं मला वाटत नाही. सर, चंद्रकांतांकडे पुन्हा येऊ. त्यांच्या कामांबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे, काय काय राहिलेत, काय काय झालेत. पण त्याच्या अगोदर मागच्या वेळी ज्यांनी टफ फाईट दिली होती किशोर शिंदेंनी मनसेचे, त्यांची आत्ता परिस्थिती काय? म्हणजे त्यावेळेची मनसे वेगळी होती आणि आत्ताची मनसे वेगळी आहे पूर्णपणे. म्हणजे कोणी ओळखणार नाही याची मनसे आत्ता झालेली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारही उभे केलेत. आत्ता राज ठाकरेंची सभासुद्धा झाली किशोर शिंदेंच्या संदर्भाने, तिथे कर्वे पुतळ्याची सभा झाली होती. तिथे आता ताकद कशी आहे? कारण का मनसेचा चेहरा आता हिंदुत्ववादी चेहरा आहे. त्यांनी लोकसभेला भाजपलाच पाठिंबा दिला होता. तर मनसेचा उमेदवार तिथे उभा राहिल्यामुळे बीजेपीला काही फायदा तोटा होऊ शकतो इथे? काय परिस्थिती नेमकी आहे? एकंदरीतच मनसेने राज्यात मला वाटतं 135 उमेदवार उभे केले, आकडा चेक करूया. आणि हे उमेदवार उभे केल्यानंतर आता मी पुढारीमध्ये आहे, तर पुढारीमध्ये मी एक लेख लिहिला होता गेल्या आठवड्यात. त्या लेखामध्ये त्याचं शीर्षकच असं होतं, हेडिंगच असं होतं, मनसेची उमेदवारी भाजपला बूस्टर, असं मी दिलं मनसे. आणि त्याची सुरुवातच अशी केली होती की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा असेल, असे मनसे प्रमुखांनी विधान केलं. मग भारतीय जनता पक्षाचा असेल याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल. आणि फडणवीसांचा थोडासा उल्लेखही होता. पण त्यांचं प्रिडिक्शन, त्यांची हे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, त्यांनी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांनी पाठिंबा भाजपला जो दिला तो प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा असतो, कोणाला पाठिंबा द्यायचा नाही, तो त्यांनी तो दिला. या परिस्थितीत त्यांनी जे उमेदवार उभे केले ते जाणीवपूर्वक असतील नसतील असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण ते भाजपला बूस्टर ठरत आहेत असं मी त्या लेखात म्हटलं होतं. काही मतदार, फक्त आपण एका मतदारसंघामध्ये बोलताना निवडणुकीच्या आधी त्याचा चुकीचा वापर इतर उमेदवारांकडनं होऊ शकतो, आता आपण बोलतोय त्याचा. त्यामुळे कोणालाच त्या अर्थाने दुखावणं हे आता योग्य नसतं, कारण त्यांनी मतांवर परिणाम होऊ शकतो. पत्रकारांनी ते जपावं लागतं. पण तरीही आपल्याला असं म्हणता येईल, कुठल्याच उमेदवाराविषयी आपल्याला किंवा त्याच्या विरोधात आपण बोलत नाही आहोत. एक सर्वसाधारणरित्या किंवा पक्षाविषयी सर्वसाधारणरित्या मनसेची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाला पोषक आणि पूरक अशा आपल्याला दिसून, त्याची कारणं पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आता पुण्यामध्ये म्हणजे आता आपण कोथरूड पुरतो बोलू, म्हणजे पुण्यात 3 ठिकाणी वगैरे, 3ही ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पण कोथरूडमध्ये आपण बोलू. कोथरूडमध्ये किशोर शिंदे जे उभे आहेत ते कोथरूड गावठाण परिसरातले आहेत. आझादनगर आणि पुढच्या भुसारी कॉलनीच्या परिसरात त्यांचं सगळं हे आहे. कोथरूडमधले दुसरे जे उमेदवार आहेत की जे असं सांगितलं जातं आणि रंगवलं जातं की त्यांची खरी फाईट जी, खरी लढत जी आहे ती शिवसेनेबरोबर आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर. त्या उमेदवाराचा अजून आपण आपल्या याच्यात उल्लेख झालेला नाही, ते आपण कराल, तुम्ही कराल त्यावेळेला बोलतो मी. पण त्यांच्याबरोबर आहे असं म्हणत असताना ते जे उमेदवार आहेत, चंद्रकांत मोकाटे याचा आता आपण उल्लेख केला, जे 2009ला विजयी झाले या मतदारसंघात, तर ते कोथरूड गावठाणातले आहेत. मूळ कोथरूड उमेदवार हे कोथरूड गावठाणातले आहेत. त्यामुळे कोथरूड गावठाणामधली जी आपण म्हणू बहुजन मतं जी आहेत,
कोथरूड गावठाणामध्ये जी भाजपकडे न जाऊ शकणं, म्हणजे प्रत्येक मतदारसंघ हा जरी क्रीम बीजेपी आपण जरी म्हणत असलो तरी क्रीम काही 100% रामराज्य किंवा 100% कोणी एका उमेदवार, तर त्यामध्ये हे असतातच काही टक्के. तर त्यातला जो विरोधाचा भाग आहे, म्हणजे याला 79,000 मतं पडली किशोर शिंदेंना गेल्या वेळेला, ती कुठली, तर ती ही सगळी या भागातली आहेत. तर ती म्हणजे वेगवेगळ्या भागातली आहेत. पण त्यातला कोथरूड गावठाणामधला बहुजन समाज जो आहे, कोथरूड गावठाणातला मराठा समाज जो आहे, कोथरूड गावठाणामधला इतर समाज जो आहे, किंवा मतदार जे आहेत, स्थानिक मतदार जे आहेत, गावकी भावकीचे आहेत, नुसते जाती सोडून देऊ, गावकी भावकीचे आहेत, हे मतदार जे आहेत, हे मतदार त्या अर्थाने भाजपच्या मतदारांच्या उमेदवाराच्या मागे त्या अर्थाने बहुसंख्येने जात नाहीत. काही टक्के जातात की आमची सुलती शाखा आहेत, भाजपवाले म्हणते हो आमचा एक कार्यकर्ते तिथं, तुम्ही असं काय म्हणता, ते असतात, पण बहुसंख्येने जात नाहीत. तर ते मतदार जे आहेत, ते मतदार भाजप विरोधी, ते मतदार काँग्रेस, ते मतदार शिवसेना, अशा महाविकास आघाडी, इकडे ते मतदार जे सरकले जातील, त्या मतदारांमध्ये किशोर शिंदेंच्या उमेदवारीने ते मतदारांची विभागणी ही होऊ शकते. अच्छा, हे नक्की आहे, हे होऊ शकतं. आणि ती झाली तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. पण आता आपण त्या दुसऱ्या उमेदवार तिसऱ्या उमेदवाराकडे येऊ नंतर तुझ्या प्रश्नात. पण किशोर शिंदेची उमेदवारी त्या अर्थाने मनसेचं म्हणशील तर तशा पुण्यात जर बघितलं तर गणेश भोकरेंचं मी सांगितलं की कसब्यामध्ये गणेश भोकरे उभे आहेत, तर ते रवींद्र धंगेकरांच्या भागातनंच ते आहेत, त्यांची उमेदवारी. जसं आपण हडपसरला बघितलं साईनाथ बाबर उभे आहेत मनसेचे, हे कोंढवा वानवडी कोंढवा हा जो पट्टा आहे या पट्ट्यातले आहेत, आणि त्या पट्ट्यातलेच शरद पवार काँग्रेसचे प्रशांत जगताप उभे आहेत, आणि अजित पवार पक्षाचे उमेदवार चेतन तुपे विद्यमान आमदार हे हडपसर भागात नाहीत. त्यामुळं इकडच्या भागातले वानवडी हडपसर भागातले जे मतदार आहेत त्या मतदारांवर 2 दावेदार आहेत, एक प्रशांत जगताप आहेत आणि एक इकडे साईनाथ बाबर आहेत. तर तिकडं हडपसरकडे चेतन तुपे आहेत. त्यामुळे तो परिणाम काही अंशी होऊ शकतो याचा अर्थ, किंवा ह्याचा मला पुन्हा एकदा म्हणजे स्पष्ट आपण बोलत जरी असलो तरी त्याचा कुठल्याही याच्यावर गैरफायदा किंवा गैरउपयोग कोणी करून घेऊ नये. पण आपल्या ॲनालिसिस, विश्लेषण, प्री इलेक्शन विश्लेषण हे आपण अशा पद्धतीनं त्याचा होऊ शकतो एवढं आपण मांडू शकतो. ते होईलच असं नाही, बदलही होईल. आणि सर्वांना आपल्या शुभेच्छा आहेत, मनसेच्या उमेदवारांनाही शुभेच्छा आहेत, किशोर शिंदेनाही शुभेच्छा आहेत, चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा, चंद्रकांत मुकाटेंनाही शुभेच्छा आहेत. आपलं ॲनालिसिस काय काय होऊ शकतं याचा तटस्थ आपण एक अभ्यास करतोय, एक अभ्यासक म्हणून, राजकीय निरीक्षक म्हणून, पत्रकार म्हणून अभ्यास करतोय. त्याचा कोणाला विरोध किंवा पाठिंबा या अर्थाने आपण बोलत नाही आहोत. हे मात्र हे बघत असलेल्यांना सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवायला. आता चंद्रकांत मोकाटेंकडे येतो सर, की चंद्रकांत मोकाटे हे माजी आमदार राहिलेले आहेत याच भागातनं. तेव्हाची त्यांची ताकद, आत्ताची त्यांची ताकद आणि भाजपची वाढलेली ताकद, आणि प्लस तुम्ही जो आता मुद्दा मांडलात की मोकाटे सुद्धा ज्या भागातनं किशोर शिंदे येतात, एवढे सगळे चॅलेंजेस असताना शिवसेनेचा पण बालेकिल्ला राहिलेला आहे कोथरूड मतदारसंघ. म्हणजे एकंदरीत हिंदुत्ववादी वातावरण या मतदारसंघात असल्यामुळे शिवसेना सुद्धा तेवढाच स्कोप आहे जेवढा बीजेपीला आहे. तर आत्ता चंद्रकांत मोकाटेंची ताकद नेमकी काय आहे, कोणत्या मुद्द्यावरनं ते बीजेपीचा किल्ला पाडू शकतात असं वाटतं? चंद्रकांत मोकाटे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. चंद्रकांत मोकाटे यांचे प्लस पॉईंट आणि जमेच्या बाजू आपण जर बघितल्या तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ते तिथले स्थानिक आहेत, मूळ स्थानिक आहेत. त्यांची गावकी भावकी आणि त्यांचे संपर्क, त्यांचा संपूर्ण नातेवाईक परिवार, गोतावळा आणि संपूर्ण कोथरूडकर याच्यात ते मिसळून गेलेले आहेत. त्यामुळे ते मूळ अस्सल कोथरूडकर आहेत. त्यामुळे तो एक त्यांचा प्लस पॉईंट, जमेची बाजू पहिला दणकट आहे. दुसरी दणकट त्याची बाजू आहे मोकाटेंची, आपल्याला सांगता येते की 2009ला ते आमदार झाल्यानंतर 5 वर्षा ते आमदार होते. या 5 वर्षामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये त्यांचा वावर, संपर्क आहे. त्यामुळे नवीन कोणीतरी उमेदवार दिला आहे आणि नवीन चेहरा आहे असं नाही आहे, परिचित चेहरा आहे, माहितीचा चेहरा आहे, मतदारांना माहितीचा चेहरा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा 5 वर्ष आहे, यांचा आधीपासनं आहे नाही का, आधीपासनं यांचा आहे.
त्यामुळे आणि त्यांचा त्यांचा एकंदर स्वभाव, त्यांची एकंदर सगळ्यांची जवळून संपर्क करण्याची वृत्ती, खांद्यावर हात ठेवून सगळ्यांशी बोलणार, आपलंसं करणार, हे त्यांचं सगळं शैली त्यांची, ही सगळी त्यांचे प्लस पॉईंट आहेत त्यांचे. त्या चंद्रकांत मोकाटेंची प्लस पॉईंट या सगळ्यांमधनं आणि शिवसेनेची ताकद म्हणजे हा मुळात शिवसेनेतनं मागे आपण जर बघितलं तर शशिकांत सुतार निवडून आलेले आहेत शिवसेनेकडनं, भाजपकडे नंतर गेलेला आहे तो. म्हणजे शिवसेनेचे 95 मध्ये शशिकांत सुतार आलेले आहेत निवडून शिवसेनेकडनं. त्यामुळं हा भाजपचा मतदार क्रीम भाजप असं मी आता ज्यावेळी म्हणतो, ते का म्हणतो तो आत्ता भाजपच्या वाट्याला तो आलेला आहे म्हणून, म्हणजे भाजपच्या कडे तो आहे आणि निवडून आत्ता भाजपच्या आले म्हणून क्रीम भाजप. पण क्रीम भाजप शिवसेना, क्रीम युती असं खरं त्याला म्हणायला पाहिजे, कारण शिवसेनेचे आमदार सुद्धा तिथे निवडून आलेत आणि चंद्रकांत मोकाटे पण निवडून आलेत, माजी आमदार आहेत तिथले ते. बरोबर. म्हणजे हे जसे माजी आमदार आता आहेत, कोण चंद्रकांत पाटील, तसे ते उलट सिनियर माजी आमदार आहेत. त्यामुळे त्यांना एवढ्या हलक्यात घ्या असं हलक्यात घेऊ नका, त्यांची पण प्लस पॉईंट आहे. राजकीय गोष्टी मात्र आता थोड्या वेगळ्या होतात. त्या 2014 पासून बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. ते निवडून गेल्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतर गेल्या काही काळातला त्यांचा संपर्क आहे तो पुन्हा रिगेन करणं, पुन्हा मिळवणं, हे त्यांच्या पुढे आव्हान आहे. आणि ते एकत्र करणं, पक्षातली नाराजी, पक्षातले इतर इच्छुक जे आहेत त्या इच्छुकांना न मिळाल्यामुळे उमेदवारी न ते नाराज असतात, ती दूर करण्यात त्यांना किती यश आलं आहे तपासावं लागेल. काही आपल्याला बघताना लक्षात असं की काही अंशी यश नाही आलेलं, काही अंशी नाही आलेलं यश, तर ते त्यांचाही प्रयत्न त्यांनी केले त्या दृष्टीनं, पण तो यश तेवढं आलेलं नव्हतं. आता शेवटच्या टप्प्यात जर ते यश आलं तर ते सगळेजण एकत्र येतील आणि पक्ष म्हणून काम करतील. पण हे सुद्धा म्हणजे त्यांच्या पुढची आव्हानंही आहेत, ती पक्षांतर्गत नाराजी दूर करणं, आपला संपर्क मधल्या काळात जो थोडा कमी झाला होता तो वाढवणं, तो पुन्हा चॅनलाइज करणं, महाविकास आघाडीला एकत्र करणं, मग तिथले राष्ट्रवादी काँग्रेस, तिथले काँग्रेस याच्या यंत्रणेंना एकत्र करणं आणि त्या यंत्रणेनी त्यांची सगळी मतं एकत्र करणं, किशोर शिंदे यांच्या रूपानं जे कोथरूड भागातलं जे मतदानामध्ये विभागणी होण्याची शक्यता आहे, ही विभागणी टाळणं आणि ती कमी करणं, हे त्यांच्या पुढे आव्हान आहे. तेव्हा आव्हान आहेच त्यांच्या पुढे. हो हो हो. मग आव्हानांच्या संदर्भाने विचारायचं होतं की आपण जसं शिवाजीनगरचं म्हणलं की भाजपने बंडखोरी टाळायचा प्रयत्न केला आणि इकडनं तेवढे प्रयत्न झाले नाही. इकडे जरी बंडखोरी झाली नसली तरी नाराजी अजून कायम आहे अशी चर्चा आहे. म्हणजे भाजपमध्ये का? नाही, महाविकास आघाडीमध्ये भाजपमध्ये बंडाळी होण्याचा प्रयत्न झाला, इथेही झाला. अमोल बालवडकर उभे राहिले, त्यांनी आव्हान निर्माण केलं, पण ते नंतर परत जसं शिवाजीनगरला पद्धत अवलंबली गेली तशी इकडेही अवलंबली गेली. ते प्रचारामध्ये सक्रिय दिसले चंद्रकांतदादांच्या. पण इकडचे चंद्रकांतदादांच्या प्रचारात मात्र अजूनही संपूर्णपणे महाविकास आघाडी उतरली आहे ताकद लावून, अशी चिन्ह दिसत नाहीयेत आता. तर काय गडबड नेमकी काय होते? कारण का आत्ता जर का राज्य पातळीवर बघितलं तर लोकसभेनंतर महाविकास आघाडी फुल फॉर्ममध्ये होती किंवा फुल स्विंगमध्ये होती असं म्हणायला हरकत नाही आता. पण अशी कोणती गोष्ट इथे कोथरूडमध्ये घडली की जेणेकरून सगळे एकत्र येऊ शकत नाहीयेत आता? नाराजीचा फटका बसतोय असं म्हणायला का वाव आहे आता महाविकास आघाडीमध्ये? नाही, अजूनही काय आहे, अजूनही आपल्याला काही दिवस आहेत. आणि एक जो फॅक्टर आहे महाविकास आघाडीचा, आपण ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून चर्चा करतो त्यावेळेस शरद पवार हे या राजकीय नेतृत्व, धुरंधर व्यक्तिमत्व, मुत्सद्दी व्यक्तिमत्व, मुरलेलं व्यक्तिमत्व, राजकीय नेता आणि राजकारणाची जाण असणारा आणि बदल घडवू शकणारा शक्ती असणारा नेतृत्व. तर त्यांच्याकडनं जर या पुढच्या काही दिवसांमध्ये यामध्ये जर बदल होताना दिसले, यामध्ये जर त्यांनी या सर्व पक्षांना, फक्त राष्ट्रवादीचे नाही तर त्यांचे शहराध्यक्ष आहेत त्या कोथरूडमध्ये, तर ते काँग्रेस या सगळ्यांना एकत्र आणणं, हे जर एकत्र आणलं तर होऊ शकतो. पण या सगळ्या पुढं जाऊन मला काय वाटतं की हे राजकीय, आपण चर्चा कसली करतो, पत्रकार विश्लेषण कसले करतात, तर राजकीय फोर्सेसची, राजकीय संघटने, मतदार आणि लोकमानस हा फार वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही राजकीय फोर्सेस हा ह्याच्यावर काम करत नाही, हा त्याच्यावर दिसला नाही, हे एकत्र आले नाहीत, अहो त्यांनी किती काम केलं ते लोकांच्या मनात शिरू शकत नाहीत. लोकमानस हा कायम महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा
खूप खूप काय पत्रकारांना सुद्धा आव्हान आहे की ते लोकमानस कमी पडतात. राजकीय पंडित काय वाटेल ते सांगून मोकळे होतात. काय हे किती झाले आणि काय झाले. लोकमानस लोकात भिडलं पाहिजे. एकच उदाहरण सांगतो, अर्ध्या एक मिनिटात सांगतो. ते उदाहरण 1995 साली ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीनं महाराष्ट्र काबीज केला 1995 मध्ये, युती पहिल्यांदी आली, काँग्रेस पहिल्यांदी सत्तेवर पाय उतार झाली आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं. त्या निवडणुकीमध्ये निकाल तसे लागतील हे भल्या भल्यांना समजलेलं नव्हतं. भल्या पुण्याचं उदाहरण, आपण पुण्यापुरतं बोलतोय, आपण काही राज्य किंवा देशाचं बोलत नाही होत. पुण्यातलं सांगतो. पुण्यामध्ये आम्ही त्यावेळी अखिल मंडईमध्ये रात्री आमच्या पत्रकारांचा, राजकीय कार्यकर्त्यांचा कट्टा होता. त्याला मंडई विद्यापीठ म्हणायचं. मंडई विद्यापीठामध्ये खूप मोठे मोठे सगळे मोठे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत रात्री 3, 4, 5 पर्यंत आम्ही बसायचो. मग भेळ खायचो, मग जायचो. तर त्या 95च्या निवडणुकीमध्ये दीपक रणधीर, नंतर कार्यकर्ता झालेला आधीचा पत्रकार, नंतर जो भाजपचा शेवटी कार्यकर्ता झाला, गेला तो आता, पण तो दीपक रणधीरनी 95च्या निवडणुकीत आम्हाला असं सांगितलं, पर्वतीमधनं दिलीप कांबळे निवडून येणार आहेत भारतीय जनता पक्षाचे. आम्ही त्यांना हसायचो, वेडा का, दिलीप कांबळेंना 4थ्या 5व्या नंबरची महापालिकेत मतं पडली, त्यांना उभा केला भाजपने आत्ता इथं 95 मध्ये, एक उमेदवार मिळेना, तो कसं काय निवडून येईल. सूर्यकांत लोणकर कॅन्टोन्मेंटमधनं निवडून येईल, तो सांग. सूर्यकांत लोणकर कसं, कॅन्टोन्मेंट हे त्यावेळेची काँग्रेसची फार प्रचंड मोठी ताकद असलेला मतदारसंघ, कशी निवडून येईल. हसायचं. म्हटलं तुला काय नाही कळत. निकाल जसे लागले तसे लोणकर निवडून आला, दिलीप कांबळे निवडून आले, भारतीय जनता पक्षाची सत्ता झाली ना. मग नंतर त्याच्याकडे मी गेलो, म्हटलं की मला सांग रे, मला अभ्यास म्हणून सांग की कसं काय तुला. आम्ही सगळे पेपरवाले, पत्रकार किंवा निरीक्षक राजकीय, हे सगळे कागदोपत्री फोर्सेस काय, कुठं कोणाच्या एवढंच बघतो, काय कसं. तो म्हटलं काय आहे. मी पुण्याच्या कसबा पेठेत गेलो. जुन्या कसब्यामधला जो कारुनारू, जो आलुतेदार बलुतेदार, जो गावगाडा जो आहे, तो अजून विस्कळीत झाला असला तरी तो आहे. तर तिथं मी बघितलं तर ओबीसी हा एक कारुनारू जे आहे, आलुतेदार बलुतेदार जे आहे, हा इतर मागासवर्गीय हा काँग्रेसपासून बाजूला गेल्याचं मला नाराज आहे आणि बाजूला गेला. काँग्रेसने त्यांना गृहीत धरलं, नाराज आहे. औरंगाबादमध्ये म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये मी गेलो तर तिथल्या सुद्धा जुन्या संभाजीनगरमध्ये, त्या औरंगाबादमध्ये त्यावेळेच्या सुद्धा ओबीसी वर्ग हा बाजूला गेलाय काँग्रेसच्या. मी अशी खुणगड बांधली की ओबीसी सरकलेला आहे, यावेळेला काँग्रेसवर नाराजी आहे. आणि दुसरी गोष्ट, हिंदुत्वाचा 89 पासून चालू झालेला जो हुंकार आहे, त्यानंतर युती जी भाजपची आणि शिवसेनेची झाली, त्याला मिळणारा पाठिंबा आहे. या दोन गोष्टी मी बघितल्या आणि मी असं सांगितलं की युती येणार. हे लोकमानस हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं राजकीय फोर्सेस आणि याची चर्चा या करत राहतील लोक, पण लोकांच्या मनात लोक काय, लोकांना आता हे सरकार बदलायचं आहे का, लोकांना आटापिटा करून सरकार बदलून काय होणार आहे. गरज आहे बदलतील, गरज नाहीये नाही बदलणार. त्यामुळे लोकमानस हे समजून घेतलं गेलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, ग्राउंड पर्यंत जायला पाहिजे. आणि लोकांचा कल जो आहे तो जर समजून घेतला खऱ्या अर्थाने, आणि ते एक्झिट पोलमध्ये सुद्धा समजला जात नाही. मला कोणाला एकही एक्झिट पोलचा माणूस दिसलेला नाही की आम्ही पोल घेतोय वगैरे असं दिसलेलं नाही. आणि कोण सांगेल, अपरिचित एखादा बूम घेऊन तुमच्या समोर जर उभा राहिला, तुम्हाला त्याला कोणाला मत देऊन आलात, कोण अनोळखी माणसाला सांगणार आहे मी चंद्रकांत पाटलांना मत दिलं का, चंद्रकांत मुकाटेंना मत दिलं का, किशोर शिंदेला मत, अनोळखी माणसाला सांगत नाही. त्यामुळे ते जे सर्वे जे आहेत ना, त्या सर्वेंना एक मर्यादा आहे. आणि ते खरं लोकमानस हरियाणामध्येच आत्ता आपण बघितलं, हरियाणामध्ये सगळे सर्वे वेगळे होते, आलं वेगळंच. त्यामुळं ते लोकमानस हे वेगळं असतं, ते समजून घ्यायला पाहिजे. तर सर, शेवटच्या प्रश्नाकडे वळतो. चंद्रकांत दादांच्या कामांबद्दल आपण बोललो होतो की सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही झालेली कामं सांगितलीत किंवा त्यांनी संपर्क कसा वाढवला, छोट्या छोट्या गोष्टींमधनं कसा मतदारसंघात कनेक्ट वाढवला, पण अजून अशी कोणती कामं बाकी आहेत कोथरूडमध्ये की त्याचा इम्पॅक्ट या निवडणुकीवर पडू शकतो? इम्पॅक्ट पडू शकेल असं नाही वाटत, पण आता बघा, आता मेट्रोचं काम होतं आहे, पण मुळात मला काही कामं म्हणजे हे सांगायचे की आता ते पालकमंत्री सुद्धा होते. तर एक निर्णय त्यांनी जो घेतलेला तो बरोबर नव्हता असं मला वाटतं की PMP बस गाड्या ज्या आहेत
हां. ते त्यांनी जिल्ह्यात सोडायला परवानगी दिली. म्हणजे त्या सुप्रिया सुळेंनी वगैरे सुद्धा विरोध केला होता वगैरे, त्या बंद केल्या त्यामुळे, आणि पॉलिटिकल कंपल्शन यांच्यावर आलं, हा काही का असे ना. पण पीएमपी ही पुणे महापालिका, पिंपरी महापालिका यापुरती महानगर क्षेत्रापुरती मर्यादित असलेली जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, ती तुम्ही जिल्ह्यात जिथे एसटी बस सेवा आहे तिथं तुम्ही जर सोडली तर एसटी आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते, आणि पुणेकरांना जी पुण्यासाठी आहे त्यांना योग्य पुरेशा बसेस मिळत नाहीत. सार्वजनिक वाहतुकीकडे दुर्लक्ष आणि पीएमपी कडे दुर्लक्ष. नुसत्या मेट्रो करून पुण्याची वाहतूक समस्या सुटणार नाही. पुण्याची वाहतूक समस्येविषयी एकदा स्वतंत्र आपण बोलूयात. पण त्यामुळे सुटणार नाहीत. पण अशा परिस्थितीत तुम्ही जिल्ह्यामध्ये पीएमपी ला परवानगी देणं म्हणजे शहरातल्या पीएमपीची संख्या कमी करणं आणि शहरातले सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखीन खिळखिळी करणं, तो त्यांनी जो निर्णय घेतला होता तो चुकीचा होता. तर तो अशा प्रकारचे निर्णय होता कामा नयेत. लोकांशी संबंधित निर्णय व्हायला पाहिजे, ते महत्त्वाचं काम आहे. दुसरं तू म्हणतो कोथरूड आणि याच्याविषयी, तर मला एक महापालिकेचा मुद्दा मांडायचा आहे. आता पीएमपीचा मुद्दा संपवताना बघा काय गरज आहे. गरज अशी आहे की ते प्रत्येक गोष्ट शास्त्र आहे. तर किती पीएमपी बस गाड्या पाहिजेत पुणे शहरामध्ये आणि कोथरूडमध्ये आपण म्हणू किती पीएमपी, तर दर लाख लोकसंख्येला 1,00,000 लोकसंख्येला 55 बस गाड्या, हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅननी आखून दिलेलं गणित आहे. याचा अर्थ पुण्यात 3,500 बस गाड्या ऑन रोड पाहिजेत, ज्या आज 2,000च धावतात. 1,800 ते 2,000 म्हणजे कमी आहेत. तर त्या वाढवायला पाहिजेत बस गाड्या. तर माझा प्रश्न मी पूर्वी सुरेश कलमाडी असताना त्यांनाही विचारला होता, आत्ता भारतीय जनता पक्षाला सुद्धा मी विचारतोय, चंद्रकांत पाटलांना पण मी हा प्रश्न या निमित्ताने असं विचारतो की तुमच्याकडं केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, पुणे महापालिकेत 100 नगरसेवक, पूर्ण बहुमत, का पीएमपीच्या बसगाड्या तुम्ही वाढवू शकला नाहीत? काँग्रेसपेक्षा तुम्ही वेगळे काय वागलात? काँग्रेससारखाच तुमचा कारभार झाला. 3,500 बसगाड्या पुढच्या 5 वर्षात आम्ही रस्त्यावर आणू आणि पीएमपी बळकट करू का म्हणू शकत नाहीत? 2 आणि 3 आणि 4 मेट्रोचे तुम्ही मार्ग केले म्हणजे पुणे शहराचा वाहतूक प्रश्न सुटत नाही. पुणे शहराचा वाहतूक प्रश्न हा किंवा वाहतूक योजना ज्या आहेत, नियोजन जे आहे ते पुणे महानगर, पुणे मेट्रोपॉलिटन रिजन हे लक्षात घेऊन व्हायला पाहिजे आणि तो इंटिग्रेटेड त्याचा प्लॅन आखला गेला पाहिजे. ते करणारं नेतृत्व आज दिसत नाही. ते आज चंद्रकांत पाटील राज्याचे नेते आहेत, त्यांनी पुणे शहराचं या दृष्टीने नेतृत्व करावं. मुरलीधर मोहोळ यांनी या दृष्टीने नेतृत्व करावं. आणि पुण्याचे म्हणून जे प्रश्न आहेत, कोथरूडचे, शिवाजीनगरचे असे प्रश्न सोडून नागरीकरणाचे प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न जे आहेत ते तुमच्या पुणे मेट्रोपॉलिटन रिजनचे जे कॉमन प्रश्न आहेत ते प्रश्न व्हायला पाहिजेत, ते सोडवायला पाहिजेत. आणि त्यातला सगळ्यात कळीचा पुण्याचा नंबर 1चा प्रश्न, पाण्यापेक्षा नंबर 1चा प्रश्न पुण्याचा जो आहे तो वाहतुकीचा आहे, वाहतूक कोंडीचा आहे. आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हेच त्याला उत्तर आहे. आणि ती योजना, तो इंटिग्रेटेड प्लॅन आखण्याची जबाबदारी आज नेतृत्व म्हणून, शहराचं नेतृत्व म्हणून चंद्रकांत पाटलांनी घ्यायला पाहिजे होती. ती आता जर ते समजा सरकार निवडून आलं तर त्यांच्याकडे आलं तर त्यांनी ती घ्यावी, किंवा ज्यांचं येईल त्यांनी घ्यावी. म्हणजे यांनीच असं नाही, ज्यांचं पण एक नेतृत्व असायला पाहिजे. हे प्रश्न सोडवले जायला पाहिजे. सर, जाता हा प्रश्न विचारावा असा वाटतो की आत्ताची परिस्थिती बघितली, अगदीच तोंडावर निवडणूक आहेत, इथे अप्पर हँड कोणाला जाणवतोय तुम्हाला आत्ता ह्या सिच्युएशन्समध्ये? एवढी सगळे आपण आत्ता मुद्दे बघितले तर स्पर्धा 50-50 आहे, टफ फाईट आहे की क्लीन स्वीप आहे? काय सांगा? नाही, पुण्यातल्या एकंदर 8 मतदारसंघामध्ये म्हणजे याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. पण मी या व्यासपीठावर स्पष्टपणाने देणं, हे काही जण नाराज होऊ शकतात, पण पुण्यातल्या सर्वात सेफेस्ट आपण ज्याला म्हणून अतिसुरक्षित अशा मतदारसंघांपैकी की ज्यामध्ये अनेक गोष्टी चुरशीच्या आहेत, वेगळ्या प्रत्येक उमेदवाराच्या बाजूच्या विरोधात आहेत, प्रत्येक उमेदवाराच्या आहेत, पण तरीही ज्याचा कल आपल्याला दिसतो आहे, अशी ही जागा कोथरूडची मला सर्वात वाटते की जी यांना बाजूनी त्यांचा कल किंवा एकंदर चित्र, राजकीय चित्र, समीकरणं हा बऱ्यापैकी स्पष्ट दिसून येतो याच्यामध्ये. माहितीच्या दिवशी
सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. आपण आता पुण्याबद्दल आणखीन बोलत राहूया. निवडणुकीनंतर सुद्धा पुण्याच्या सगळ्या परिस्थितीबद्दल आपण बोलूच. काय अंडरकरंट्स होते आणि काय अंडरकरंट्स खरोखर जाणवले निवडणुकीनंतर त्याबद्दलही बोलू. सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करतो की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आता लोकसभा झाली, विधानसभाही होईल आता आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकाही लागतील. त्यावेळी आपण वाहतूक समस्या, पुण्याच्या इतर समस्या या सगळ्यांवर वेळोवेळी बोलत राहू. त्यावेळी तुम्ही याल माझी खात्री आहे. पॉलिटिक्स प्लॅटफॉर्मवर पुन्हा भेटूया. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.